या गावासाठी आम्ही काही सांगतो, परंतु गावावर आलं तर अजिबात सोडणार नाही. याद राखा, आमच्या गावाची एकात्मता तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला. आम्ही उतरण्याच्या आधी या गावातली जनताच तुम्हाला दाखवून दिली अकलूज काय आहे, अकलूजचं पॅटर्न काय आहे, अकलूजची चमक काय आहे, अकलूजची धमक काय आहे. ही जनता आज नाही 4 पिढ्या समोरून ठेवलेली आहे. आम्ही बंद दरवाजा कसंही बांधू, चव्हाट्यावर आणणार नाही, परंतु बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणून होतो आणि गावच्या एकतेसाठी कोणत्याही थराला जायची तयारी, काय वाटण्याची धरायची नाही. मला एक गोष्टीची गंमत वाटते किशोर काका आमदार साहेब 15 दिवस झालं त्यांचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार, वर बी सरकार, राज्यात बी सरकार. त्यांना झोपता उठता मी अंदाजातच दिसतोय, दुसरं काय बोलतच नाही अकलूजमध्ये. अरे गावचा विकास काय करणार आहे, ब्लू प्रिंट काय अकलूजसाठी, तुम्ही या गावाला काय देणार आहे तुम्ही, त्याच्यावर एक शब्द काढला तरी बाबांनो गेल्या 15 दिवस. जसं त्या मोबाईलला संताजी दादाजी दिसत होते तसं बाळाला मीच दिसतोय यांना सगळ्या. शेवटपर्यंत तेच दिसू दे तुम्हाला. आम्हाला फक्त अकलूजचा विकास दिसतो आणि त्यासाठी वाक्यांची किंमत मोजायची तयारी मोठे पाटील आणि के पाटलांची, आमची सगळ्यांची तयारी. तुम सगळे पुढं सरकार, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू एवढीच राहील. पक्षाची दिशा आणि विचार सांगण्यासाठी बोलवलेली ही बैठक सभा. अकलूजचा इतिहास आणि एक महत्वाचं नाव घ्यायचं राहिलं माझ्या. एकमेव इमानदार माने पाटील ते माझे किशोर काका. अकलूजचा विकास करत असताना कायम नेते मंडळींनी दूरदृष्टी ठेवली आणि जे काही 25 वर्ष पुढे आहे ते आणण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये कायम केला. प्रत्येक गोष्ट करताना सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आज कृषी महाविद्यालय आपल्या इथे झालेलं, बीएड आहे, रेग्युलर सायन्स कॉलेज आहे, फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. का तर आपल्या भागातल्या मुलांना बाहेर जातं लाभ आहे. आणि आता अनेक वर्षाची मागणी होती की मेडिकलच्या दृष्टिकोनातून काम चालू पाहिजे. दादांनी बैठक घेतली, गावातले सगळे डॉक्टर बोलवले आणि कुठलं काढलं पाहिजे मेडिकल. सगळ्यांनी सांगितलं नर्सिंग कॉलेज निर्माण करा. मग आपण नर्सिंगचे 3 अभ्यासक्रम सुरू, 4 अभ्यासक्रम सुरू केले. आज हजारो मुलं त्या नर्सिंग कॉलेजमधून बाहेर पडताय. अभिमानाने सांगायला वाटतं की 100% मुलं या जॉबला आहेत. नर्सिंगचे स्टुडंट्स असे तर होते की ज्यांना फीस किंवा भरते कोणते अशा परिस्थितीमध्ये येतात. त्यांना 4-4 वर्ष आपण फ्रीमध्ये शिकवतो, नोकऱ्या लागल्यावर करायला पैसे करतात. तर आम्ही याला कधी गाड्यावाल्या केला आणि त्यांचे दवाखाने केले तर त्याच्या दवाखान्याचा कधी बाजार मांडला नाही आणि मांडणार पण नाही. बाळादादांनी, शिवबाबांनी, मी, सांगणारांनी, हेमपटलांनी अनेकांची दवाखान्यात सेवा केली, तर त्याची आम्ही कधीच स्टंटबाजी केली नाही, करणारी नाही. आवश्यक कुणाच्या दुःखावर करायचं काम आम्ही केलं, ती सेवा म्हणून आम्ही कोण करत राहणार आहे आयुष्यभर करतो. एवढंच. कशामुळे आली सगळी डॉक्टर मंडळी आपलं दहशत आहे म्हणून प्रेम, सहकार्य, सगळ्या गोष्टीचं सहकार्य मिळते या ठिकाणी. आणि सुरक्षा आहे. जवळजवळ अकलूजमध्ये अनेक डॉक्टर, जवळजवळ 150 जास्त डॉक्टर आहेत. आपले दवाखाने व्यवस्थित चालत आहेत आणि दर 6 महिन्याला एक नवीन दवाखाना अकलूजमध्ये उघडला जातो आणि ते यशस्वीरित्या चालवला जातो. नाना बरोबर आहे का? जर दुसरं काय असतं प्राणी असते काही म्हणजे त्यांनी सेवा बनवली असते, एवढी व्यापारी निर्माण झाली असते. 45,000 विद्यार्थी शिकतात आपल्या अकलूजमध्ये, 2,500 शिक्षक आहेत
2,500 शिक्षकांचा पगार घेता येतो, त्याची बाजारपेठेत उलाढाल होती, ती कुणामुळे होते याचा विचार करत नाही. कारखान्याची उलाढाल होती, नुसतं शेतकऱ्यांचं पेमेंट 250 कोटी जाते. हे काय उलाढाल होत असेल आपल्याला. अकलूजमध्ये या जिल्ह्यात काम केलेले अनेक अधिकारी रिटायरमेंट नंतरचं सगळ्यात निर्माण सगळं कुठलं तर अकलूज म्हणून येतो प्लॉट घेतो आणि इतर आपल्या शकतो. इंदापूर तालुका असू दे, इकडं शेजारी माढा तालुका असू दे, मान मुसवड तालुका असू दे, सांगोला तालुका असू दे, इथले अनेक व्यापारी अकलूजमध्ये येऊन स्थायिक झाले. आज सोन्या चांदीची दुकानं सगळ्यात जास्त कुठले मान तालुक्यातले, सांगोला तालुक्यातले आणि आठवडे तालुक्यातले अकलूजमध्ये. जे कोण काय बोलतोय तसं असतं तर काही मंडळी आली असते काय, एवढी मोठी मोठी दुकानं फाटली असते. एक तर पंढरपूरचे मी त्यांच्या दुकानात उद्घाटन केलं तर ते इथे पंढरपूरमध्ये नसतात. 30 वर्ष झाले ते नेपाळमध्ये राहतात. नेपाळमध्ये सोन्या चांदीचं दुकान आहे. त्याने पंढरपूर तालुका सोडून अकलूज निवडला आणि अकलूजमध्ये दुकान टाकलं. काय टाकलं तर इथं सुरक्षित आहे, हमी संरक्षण आहे. इथं काय होणार नाही की नेपाळमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला कळतंय आणि इथले लोक काहीतरी बोलतात. 48 दिवस आपण उपोषण केलं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं उपोषण, दादासहित सगळ्यांनी केलं. आज जे नगरपालिका इलेक्शनला उभे आहेत किंवा त्याचं नेतृत्व करते त्यातला एक जर उपोषणाला आला होता विचार करा. आज पद मिळवायचं म्हणून हे सगळे आमच्यावर बोलत सुटले, इलेक्शन लावलं. एक किस्सा सांगतो. मी जेव्हा अकलूजचा उपसरपंच झालो, माझ्यावर विठ्ठलराव गायकवाड झाले, दादा मोरे झाले, नंदकुमार रस्ते झाले. या ठिकाणी नेतृत्व केलं गावाचं आपल्या. ते नेतृत्व करत असताना जेव्हा ग्रामपंचायतचं इलेक्शन लागणार होतो तेव्हा माणसाला आम्ही बसलो होतो, फॉर्म भरत होतो. दत्ता पवारमध्ये अण्णा कुलकर्णी, दत्ता पवार यांनी सांगितले की दादा आपण गावातल्या गावात कशाला पाहिजे. तेव्हा सेना आणि आमच्या भांडणावर वैचारिक मार्ग किती दिवस बांधायचा आपल्याला गावासाठी एकत्र येतो. शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा. दादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं की यावेळेस तुम्ही माघार घ्या, पुढच्या वेळेस आपण नक्की विचारू. आणि त्या सगळ्यांनी मान दिला. दादांना मान दिल्यानंतर आपण सलग शोभागाव लोकांनी सरपंच होता तो सेनेच्या 1-2 ग्रामपंचायत सदस्य केले. ही प्रेम आहे या गावात, एकामेकावर असतात. वैचारिक मध्यस्थी असतात. तर गावचा विकास झाला पाहिजे. गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही कधी एकामेकांच्या विरोधात विष काढलं नाही, कोणत्या खालच्या स्तराला एकामेकावर बोललो नाही, कारभारावर टीका केली. कोविड काळामध्ये उपासमारीची वेळ आली. गावातल्या 24,000 कुटुंबांना अन्न देण्याचं काम बाजारात केलं. पूर आला मध्ये वड्याला 3 दिवस विस्थापित झाले. बरोबर ना? 3 दिवस बाबांनी काकींनी जेवण दिलं सगळ्यांना. शीतलने कपडे दिले सगळ्या लोकांच्या घरात पाणी शब्द म्हणून लहान मुलांपासून बाहेर. त्याचं आम्ही जाहिरात केली नाही, प्रदर्शन केलं. गेले कित्येक वर्ष धार्मिक विधीमध्ये अकलूजमधल्या माता भगिनी इथं धार्मिक विधी असू द्या नाही तर राज्याच्या बाहेर असू द्या नाही तर राज्यात असू द्या बाळ नेहमी घेऊन जातात. त्यांना कधी गायला मजा केल्या आणि करणारी नाही आमचं कुटुंब गायला. मागाशी जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना
की दादांनी एक शिकवण घालून दिलेली आहे की जे करायचं ते तुम्हाला विचारून करायचं. त्या विषयावर ती शेवटी येतो. परंतु अकलूज नगरपालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचा अजेंडा काय आहे, तुम्हाला काय देणार बाबांनी सांगितलं. परंतु अजून एकदा मी सांगतो, अकलूज मध्ये प्रत्येक झोपडपट्टीमधल्या माणसाला त्याच्या हक्काचं चांगलं बांधकामाचं घर देणार आणि याच्या आदरणीय महाराजांनी जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली आहे त्या मुलांसाठी अद्यावत असं सभागृह, सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी बांधणार आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग सेंटर सुद्धा उभं करणार आणि त्यातून अनेक कलाकार या राज्यासोबत देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून जुने स्टेशन आहे. आता निरंजनाच्या माध्यमातून बीओटी तत्वावर त्या ठिकाणी सुशोभित करून नवीन गाड्या बांधून पिकअप शेड म्हणजे जगा गावाच्या गाड्या शिकून जातात त्या आहे अशा ठेवून तिथलं रिपेअर सेंटर आहे असं ठेवून एक गावाला सुंदर दिसन असं त्या ठिकाणी नवीन स्टँडची निर्मिती करणार. पुढे अधिक स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर जुनं वाचनालय आहेच, परंतु अजून एक वाचनालय उभं करणार की ज्यात फक्त UPSC MPSCच्या परीक्षेची पुस्तकं असतील आणि लेक्चरच्या दृष्टिकोनातून जे काही उपलब्ध करून देता येते ते करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चालतो. आज सगळीकडे लाईटचं काम तुम्हाला वर दिसते, त्या सगळे अंडरग्राऊंड मध्ये करून द्यायचं काम आम्ही करतो. अकलूजला व्यापाऱ्यांचा शहर होता. बाबा तुम्ही मला सांगा की आपली ग्रामपंचायत संपली, नगरपालिका आल्या, नगरपालिका आल्यापासून या ठिकाणी एक नगरसेवक आहे का तिथे? सगळे शासकीय अधिकारी कारभार शासकीय अधिकारी समजून कोण आणते जागर साहेबांनी सांगितलं. मग आम्ही काम बघत होतो काय गटरी साफ झाल्या पाहिजे ते झालं पाहिजे आम्ही बघत होतो सांगत होतो. परंतु त्या अधिकाऱ्यांवर कोणाच दबाव होता ते आमचा ऐकायचं नाही ही सगळ्या जनतेला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून रणजितदादांनी पाण्याची अडचण आहे म्हणून 500 कोटीची योजना आणली. आता सगळ्या नागरिकांना इतर जमलेल्या कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचं मला पटवून सांगायचं सगळं येत्या 2 वर्षांमध्ये सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज होईल. मग वर तुमचे चकाचक रस्ते होतील जसे पूर्वी होते तसे सिमेंटचे असतील काही ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते असतील. परंतु अकलूजचा कोणताही कोपरा शिल्लक राहणार नाही याची 100% ग्वाही तुम्हाला सगळ्यांना मिळेल. तरुण पिढी इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरती जे अकलूज मधल्या आणि महिलांसाठी युट्यूबवर असतात जसं बाळादादांनी प्रत्येक चौकात टीव्ही लावला होता तसं प्रत्येक चौकात ही जी बॉडी निवडून येईल ते तरुणांसाठी आणि महिलांसाठी मोफत वायफाय प्रत्येक चौकात द्यायचं काम आहे. गेले 5 वर्ष रणजितदादा पाठपुरावा करतो. मागच्या महिन्यातच त्याची मंजुरी आहे. आपला सरकारी दवाखाना कमी पडतो. दादा मंत्री असताना तो 100 बेडची मंजुरी मिळाली परंतु जागा याबाबत त्याला वाढ करतायत. जागा हस्तांतराची प्रक्रिया कलेक्टर ऑफिसला चालू आहे लवकरच होईल आणि आपल्या क्रीडा पोलीस कॉलनीच्या तिथं समोर अद्यावत असतात आणि सगळ्या उपचाराचं शासकीय 100 बेडचं हॉस्पिटल आपण उभं करणार. गावामध्ये जास्तीत जास्त जिथं जिथं मागणे अडचणीचं ठिकाण आहे वैयक्तिक शौचालय बांधता येत नाही अशा प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभे केले. गावातल्या महिलांसाठी अकलूजमधल्या महिलांसाठी बचत गटांसाठी ट्रेनिंग सेंटर उभं केलं जाईल. दरवर्षी 100 महिलांना जिथं जिथं भारतामध्ये मोठे प्रदर्शन घडते
मशिनरी बघायला मिळते, नवीन व्यवसाय कसा करायचा, काही व्यवसाय कसा वाढवायचा, दरवर्षी 100 महिन्याची ट्रीप काढली जाईल, दाखवून आणलं जाईल, आल्यानंतर बँकेचा पाठपुरावा केला जाईल, बँकेचा पाठपुरावा करून त्यांना त्याच्या मशिनरी देऊन त्याच्यावर थांबणार नाही, अकलूज मधल्या मोक्याच्या ठिकाणी बचत गटासाठी बचत भवन उभं करणार आणि त्यांचा माल त्या ठिकाणी वितरित होण्यासाठी जागा उपलब्ध होणार. इंडोर स्टेडियम बांधणार, क्रीडा संकुलच्या मागं आपण इंडोर स्टेडियम उभं करणार आणि एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली कुटुंबाने, त्या कुटुंबातला जन्मल्या मुलीला दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी नाही, एक ऑपरेशन केल्यानंतर 10,000 त्या मुलीच्या नावे ठेवणार. ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ते पैसे जे व्याजासहित असणार ते पण नॅशनलाइज बँकेत ठेवणार आणि त्या मुलीच्या नावावर. त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जयशंकर उद्यान या सगळ्या पुतळ्यांचं पूर्णाकृती पुतळे आपण उभे करणार. तसेच आहिल्या देवींचं आणि बसवराज महाराजांचं सुद्धा स्मारक आपण अकलूजमध्ये उभं करतो. गेल्या अनेक वर्षाचं मागणी तो आपल्याला हे करायचं आहे, विहार उद्यान आणि तिथं विहार करायचा आहे. आदरणीय रणजितदादांच्या आमदार फंडातून त्याच्या बॉल कॉन्फरन्सला आपण 30 लाख रुपये दिलेले. माझ्या ह्याच्यातून सुद्धा इलेक्शन लागायच्या आधी आपण खासदार फंडातून दिले आणि तुम्ही सगळ्यांनी आता तो डिझाईन फायनल केलेला आहे. तर आपल्या भागातील सर्वोत्कृष्ट असं बौद्ध विहार त्या ठिकाणी उभा करण्याचं काम आपण येत्या 5 वर्षांमध्ये करणार. 5 वर्ष काढण्यात लागणार नाही, 2 वर्षातच. मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी जेव्हा पहिल्यांदा उत्सव पण झाला तेव्हा मोठदादांनी आणि माळदादांनी माझं तिकीट फायनल केलं आणि मला बोलून सांगितलं त्या गावातला प्रत्येक माणूस आपला विरोधक असेल असं सांगितलं. आणि बाहेरचे लई जण यायला लागले, त्यांना आमच्या गावाचं आपलंच वाटायला लागते. त्यामुळं शुभभा सयाजी सगळे उमेदवार आणि सगळे नगरसेवक होणार. हे गाव आपलं आहे, हे गावची माती आपली आहे आणि गावातली माणसं सुद्धा आपली आहे. आणि या माणसांसाठी सरकार मशी असतील, बाबासाहेब मानेपाटील असतील, त्यानंतर मोठे दादा असतील, बाळदादा असतील, रणजितदादांनी कारभार बघितला, मी बघितला, संग्रामने बघितला. ही आपली माणसं आहेत आणि ह्यांच्यासाठी कोणी किती काय बोलत असेल, तुमच्यासाठी कोणतीही टीका सहन करण्याची तयारी आमची. या गावासाठी आम्ही काही सहन करू, परंतु गावावर आलं